हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या महाड नगरपालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट आलेला आहे। अर्ज दाखल करण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे। खासदार सुनील तटकरे आणि भाजपचे रायगडचे नेते सतीश धारप यांच्या प्रयत्नातून ही युती झाल्याचं बोललं जात आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून राष्ट्रवादीला जवळपास 15 जागा तर भाजपला 5 ते 6 जागा असं जागा वाटप झालं असून नगर अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे। मात्र शिंदे गटाविरोधामध्येच राष्ट्रवादी आणि भाजपची लढाई होणार असल्यामुळे नगरपालिका निवडणूक रंजक मोडवरती आली आहे। आम्ही काम करतोय तसंच महाड शहराच्या सर्वांगीण विकासाकरता आणि लोकांच्या असलेल्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता आगामी होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीतील महत्त्वपूर्ण असलेला मुख्य घटक पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष हा निवडणुकीला संयुक्तरित्या आम्ही सामोरे जाणार आहोत। हेच औपचारिक घोषणा करण्याकरता आज ही पत्रकार परिषद आम्ही बोलवली। तर ही रायगडमधली महत्त्वाची बातमी या संदर्भात आपल्याशी बोलतायत भरत गोगावले सर। स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। आणि आता महाडमध्ये जो हाय व्होल्टेज समजला जाणारा हा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये आता राष्ट्रवादीची आणि भाजपची एकमेकांना साथ मिळणार आहे, मात्र शिवसेना शिंदे गट मात्र यापासून दूरी बनवणार आहे। एकूणच या लढतीकडे कसं पाहता आपण? काय नाही, आम्ही आमची तयारी केलेली आहे। ज्यावेळेला आपण मैदानात उतरतो तेव्हा पूर्ण तयारीनिशी उतरायला लागतं आणि त्याप्रमाणे आता आम्ही पण बीजेपीवाल्यांना सांगितलं होतं, परंतु काही त्यांच्या अंतर्गत असेल आम्हाला काय माहिती नाही, परंतु पहिली मीटिंग आणि पहिली चर्चा आमची झालेली होती, परंतु त्यांना असं वाटलं असेल की बाबा त्यांच्याबरोबर आम्ही सेफ साईड आहोत। हरकत नाही आहे, आम्ही आमची तयारी केलेली आहे, आम्ही पण आमची घोषणा उद्या पूर्ण करतोय। सर, खरं तर रायगडमध्ये कायमच तटकरे आणि भरत गोगावले हा एक सुप्त संघर्ष आम्हाला कायमच पाहायला मिळालेला आहे, त्यामुळे या निवडणुकीमध्ये सुद्धा असाच संघर्ष पाहायला मिळणार की मैत्रीपूर्ण लढत असेल? ज्या वेळेला आमच्या मतदारसंघामध्ये कोण ढवळाढवळ करत असेल तर आम्हाला पण तेच करावं लागणार ना, म्हणून बोलतोय। म्हणजे ही थेट लढाई असेल? हो हो, हरकत नाही ना। निश्चित। खूप खूप धन्यवाद सर। आता पण करतोय। निश्चित, खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण प्रतिक्रियेसाठी। तर शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले आपल्या सोबत होते आणि त्यांनी आता या युतीकडे आम्ही एक लढाई म्हणून पाहत असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या महाड नगरपालिका निवडणुकीमध्ये हा ट्विस्ट आपण पाहतोय। भाजप आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे।